बातमी आहे रामगिरी महाराजांसंदर्भात। रामगिरी महाराजांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। रामगिरी महाराजांनी जनगण मन गीताला राष्ट्रगीत मानण्यास नकार दिलाय। वंदे मातरम हेच राष्ट्रगीत हवं असं वक्तव्य रामगिरी महाराजांनी केलंय। मिशन अयोध्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंग कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय। रामगिरी महाराजांच्या या वक्तव्यामुळे नवे वाद उफाळण्याची शक्यता आता वर्तवली जाते। जॉर्ज पंचम समोर गायला। हा जॉर्ज पंचम कोण होता? हा जॉर्ज पंचम ब्रिटिश राजा होता, जो भारतावर अन्याय करीत होता, अत्याचार करीत होता। त्याच्या समोर हे गीत गायलेलं आहे आणि त्याच्या समर्थनार्थ हे गीत गायलेलं आहे, राष्ट्राला संबोधून नाही। पुढे भविष्यामध्ये याचाही संघर्ष करावा लागेल, म्हणून खरं राष्ट्रगीत वंदे मातरम असलं पाहिजे। वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम, हे खरं राष्ट्रगीत आहे। तर आताच आपण ऐकलं नेमकं रामगिरी महाराज काय म्हणाले, तर त्यांनी जनगण मनला राष्ट्रगीत मांडण्यासच नकार दिलेला आहे। हे गीत खरं तर जॉर्ज पंचमसाठी रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं होतं आणि त्यांच्या सन्मानार्थ हे गायलं होतं असं सुद्धा वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे। शिवाय वंदे मातरम हेच राष्ट्रगान असावं असंही त्यांचं म्हणणं आहे। आणि आता रामगिरी महाराजांच्या या वक्तव्यामुळे, या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे आता अनेक वाद उफाळण्याची शक्यता आहे। रामगिरी महाराज हे नेहमीच अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेले आहे आणि आता पुन्हा एकदा त्यांनी असंच एक वादग्रस्त विधान केलंय। थेट त्यांनी भारताच्या राष्ट्रगीतावरतीच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय।